नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. दादा मला सांग, आज धनगर नेते दीपक बोराडे यांना ताब्यात घेतलेल्या पोलिसांनी अशी हे येते माहिती येते, तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही एक आंदोलक आहात, काय म्हणणं? आज जे आमचे सन्माननीय मल्हार योद्धे दीपक भाऊ बोराडे यांना आज जे पोलिसांना ताब्यात घेतलेले, हा सर्व समाजामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे की समाज आता भरपूर त्या मनामध्ये एक दुसरं हे व्हायला इथं हुकुमशाहीचं राज्य आले की काय, या अशा भावनेनं आमचा समाज त्यांच्याकडे बघायला, आणि जे दीपक भाऊला त्यांनी हे केले हे प्रत्येक आमच्या समाजामध्ये एक वेगळी बाब आहे. समाजामध्ये एक वेगळा दोष निर्माण झालेला आहे आणि या हुकुमशाहीचं राज्यासारखं यानं वागवलेलं सरकार आहे. आज आम्हाला मुंबईला दीपक भाऊला आमचं आरक्षण, आमचा हक्क, जिथं आपलं संविधान सांगितलं जातं की बाबा हे हक्क आहे, पण यांनी हे हुकुमशाहीचं राज्य असं चालवलं काय, असं सगळं समाजामध्ये भावना आमच्या निर्माण झालेली आहे आणि समाज असंतोष निर्माण करत आहे आमचा. मी दीपकराव जालिंदर मिसाळ. आम्ही काय आता तुमचं आंदोलनाचं पुढे काय असणार आहे? आमच्या आंदोलनाची दिशा ठरलेली आहे. आता रात्रीपासूनच जालना शहरामध्ये अचानक या सरकारने संचारबंदी लागू केलेली आहे. मला एक म्हणायचं, सर्वप्रथम हा देश संविधानावर चालतोय. आम्ही धनगर समाज हा संविधानाच्या मार्गानेच आम्ही आरक्षण मागतोय. मागाचं म्हणजे आमचा तो हक्क आहे, कारण की घटनेनं आम्हाला ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे. 36 क्रमांकाला अनुसूचित जमातीचे जे धनगड तिथं शब्दच्छल झालेला आहे, ते धनगड असून धनगरच आहे. आम्ही ते संविधानाच्या मार्गानेच आमचं आरक्षण मागतोय. पण हे सरकार, आता सगळे कार्यकर्ते तुमचे अटक करण्यात येते, पोलिसांनी ताब्यात घेतले, चौकशी करून राहिले. तुमचा पुढचा अजेंडा काय असणार? पुढे तुम्ही काय करणार? आता रात्री आमच्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांना, दीपक भाऊच्या समर्थकांना त्यांनी पोलिसवाल्यांनी रात्री अटक केलेला आहे. काही जणांना सकाळी उचलले त्यांनी. आता परत त्यांना दीपक भाऊना पण त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे. पण दीपक भाऊंनी समाजाला आवाहन केलं की थोडी शांतता घ्या. मग नंतर दीपक भाऊ बाहेर आल्याच्या नंतर मोवरली दिशा दीपक भाऊ आम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला मुंबईकडे आगेकूच करायचे, आणि आम्ही गनिमी काव्याने मुंबई कूच करणार म्हणजे करणारच आहे. आणि आमचा जो हक्क अधिकार आम्हाला घटनेने दिलेला आहे तो आम्ही घेतल्याशिवाय मागे हटणार नाहीये. कारण की 2014 साली फडणवीस साहेबांनी लाखो धनगर समाजाच्या समुदायासमोर शब्द दिलता की माझ्याकडे गाडीभर पुरावा आहे, पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण देईन. मला एक म्हणायचं, फडणवीस साहेब तुम्ही तुमचा शब्द पूर्ण करा ना. अशी दडपशाही करू सही, दीपक भाऊला अटक करून, आमच्या कार्यकर्त्यांना अटक करू सही तुम्हाला काय भेटणार आहे? तुम्ही जे बोलले ते करून दाखवा ना. कराच्या अगोदरच तुम्ही आमच्या दडपशाही करून राहिले. हे देश संविधान चालतो, हे सगळं सर्वसामान्य जनतेला माहिती आहे, पण तुम्ही आमच्यावर अशी दडपशाही करू नका. धनगर समाज हा कदापि दबणारा नाही आहे. काय नाव तुमचं? माझं नाव योगेश वीर, सोमठाणा येथील सामाजिक कार्यकर्ता. सर्वप्रथम या सरकारचा जाहीर निषेध. दीपक भाऊच्या घरी या पोलीस प्रशासनाने रात्री 4 वाजेपासून बंदोबस्त केलेला आहे. या सरकारची दडपशाही म्हणायला काही हरकत नाही, कारण की हे संविधानावर राज्य चालतंय. संविधानाने कुठलेही, आम्ही दीपक भाऊंनी आम्हाला सांगितलेलं आहे की हे राज्य संविधानावर चालते. आम्ही संविधानिक मार्गाने मुंबईला आझाद मैदानावर मोर्चा निघण्यासाठी आमची जयंती तयारी झाली होती. हजारोच्या गाड्या जालन्यामध्ये दाखल होण्याआधी रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली. हे सरकार गाढवाच्या झालेलं सरकार आहे. या सरकारला दडपशाही, हुकुमशाही सगळे यांची मनोमानी लावलेली. या सरकारला धाक राहिलेला नाही. आता 21 जानेवारी आझाद मैदानावर आम्ही असं ताकदीने येणार आहे. सरकारने आम्हाला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी हा धनगर समाज दाबणारा नाहीये. लोक लाखोच्या संख्येने, हजारो मेंढ्या, घोडे सगळे, कारण की आमचा इतिहास हा खूप मोठा रचलेला आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा, मल्हारराव होळकरांचा. हे आम्ही किती दाबण्याचा प्रयत्न केला तर आम्ही दाबणार नाही. दीपक भाऊ, तुम्ही जेवढ्या ताकदीने दीपक भाऊला दाबतील सरकार, तेवढ्या ताकदीने समाज हा जागृत झालेला आहे. कारण की या सरकारने समाजाची खूप मोठी दिशाभूल केलेली आहे आणि समाज आता पेटून उठलेला आहे. समाज आता माग कधीही हटणार नाही, कदापि ते हटणार नाही. काय नाव तुला? माझं नाव संतोष शेळके, राहणार चनेगाव. मी सामाजिक कार्यकर्ता आहे.